लहानपणीची भांडी, खेळण्यातली भांडी. ही छोटीशी पर्स आहे. ही माझी आवडती पर्स आहे. बास्केट, लहानपणीची माझी आवडती बास्केट आहे बघा. या भांड्यांच्या बरोबर प्राजू, वैश्वा आणि पियू तिघी जणी खेळायच्या यांच्या बरोबर. दिवाळीच्या सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या ही सुट्टीमध्ये. शेगडी बघा माझी. मला लहानपणापासून कुकिंगची आवड होती. ही शेगडी माझी. आणि मी सांगते अजून हे पलित, हे भात वाढायचा डाव आणि हे झारा. त्याच्यानंतर हे ह्याचं वरचं गेलंय, हे कळशी, एकावर एक अशी कळशी, हे चाकू, त्याच्यानंतर हे असंच भांड, हा कुकरचा दांडा पडलाय, छोटस हे भांड आणि चमचे, हे काटा चमचा मॅगी खायला. ही सुरी, 2 सुरी आहे. आणि हेच सांगतो सांगू. हे चहा प्यायला, चहाचं भांड कुठं आहे? हे बघ चहाचं भांड. ह्याच्यावर चहा, असं चहा करायला ठेवायचं गॅसवर आणि सगळ्यांना असंच ह्याच्यामध्ये चहा ओतून सगळ्यांना द्यायचे. असं आम्हाला पण द्यायचे चहा बनवला की. खूप मजा. हे कप असे, अरे हा एक कप आहे, हा एक कप आहे, हा पण कप आहे. ह्याच्यात पाणी भरून ठेवायचं. ही टाकी होती आमची. हे चपातीचं हे ना. नाही, ह्याच्यात काय पण असं मटण बनवायचं आम्ही. हे डब्बा असा. आणि सर्वात भारी हे अंड फेटायला, अंड फेटायचे. सर्वात भारी हे, ही जी आहे ना बॅग, ती बॅग अजून पण एकदम स्टायलिश बॅग आहे. अजून पण कॅरी करता येईल. बास्केट बॅग. हे प्लेट मधून नाश्ता खायला द्यायचा. तर कुणाला माझी ही भांडी आवडली. पक्कड. खूप भांडी, म्हणजे अजून याच्यातली थोडी भांडी गायब आहेत. खूप भांडी होती. पण मेन गोष्ट म्हणजे माझ्या आईने अजूनही ही भांडी अशीच्या अशी माझी आठवण आमच्या लहानपणीची जपून ठेवली आहे. जपून ठेवलं. हे भातुकली आहे, हांडा कळशी, थंडा कळशी. याच्यात पाणी हे होऊ नये म्हणून, किंवा अशा गोष्टी आहेत. अजून लहानपणीची धोपटी वगैरे, लंगोट वगैरे असं ठेवलंय मी साठवून जमा करून आठवणीसाठी. हे सगळं माझं असं जास्त आहे. त्यामुळे माझं बालपण कुठेच जात नाही. माझं बालपण कायम माझ्या सोबत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर. लहानपणीचा हे पण आहे काय तो काय ठीक आहे, गरम व्हायला म्हणून आम्ही घेतला. कूलर. लहानपणीचा पण कूलर तिचा अजून गरम होत होतो म्हणून तिच्यासाठी खास घेतला होता. तो पण आता आम्ही गारगोटीला नेऊन ठेवलाय. तो पण आहे आठवण म्हणून. या सगळ्या माझ्या आठवणी आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. काही गोष्टी तर तुम्ही बघू शकता, लिटरली त्याला गंज पकडलाय, तरी माझ्या आईने त्या गोष्टी जपून ठेवल्यात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. 27-28 वर्ष असा 27-28 वर्ष, म्हणजे मी आता 28 वर्षाची. 28 वर्षांच्या या आठवणी अशाच जपून ठेवलेल्या आहेत. हेच नाही, अजून भरपूर काहीतरी आठवण्याच्या बऱ्याच ठेवलेल्या आहेत तुम्ही. थँक्यू.